पुढे जाऊयात. पुढची बातमी संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातली. संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटतायत आणि आज संभाजीनगरमध्ये मोर्चा निघणार आहे. संभाजीराजे छत्रपती, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यामध्ये सहभागी होतील. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन, आपण पाहिलं खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे निघालेले होते. आज संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघतोय. कधीपर्यंत हा मोर्चा निघेल, काय सध्याची परिस्थिती तिथली? गौरी, साधारण 10 ते 10:30 वाजेपर्यंत या मोर्चाला क्रांती चौक येथून सुरुवात होणार आहे. आपण पाहिलं की संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी यापूर्वी अनेक मोर्चे राज्यभरात निघाले आहे. मात्र या मोर्चेचं एक वैशिष्ट्य राहणार आहे, कारण की आपण पाहिलं की यापूर्वीचे जे मोर्चे होते त्यापर्यंतच्या ज्या मागण्या होत्या त्या वेगळ्या होत्या. त्यापर्यंतच्या मागण्या जर आपण पाहिल्या तर या मागण्यांमध्ये असं होतं की जे वाल्मिक कराड यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याला मकोका लावण्यात आला. त्याचबरोबर पालकमंत्रीचा मुद्दा होता की बीड मधला जो पालकमंत्री आहे ते धनंजय मुंडे होऊ नये, कारण की तपासामध्ये कुठेतरी गती मिळणार नसल्याचा एक संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र जर आज घडीला आपण पाहिलं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघणार आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर या दोन नक्की सचिन, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.